बातमी आहे ठाण्यामधून। ठाण्याच्या येऊरमध्ये रात्री उशिरापर्यंत धिंगाणा घालण्यात आलेला आहे। प्रशासनाच्या वरदहस्ताने उशिरापर्यंत हॉटेल धाबे सुरू आहेत। मुंबई हायकोर्टाकडून कारवाईचे आदेश देण्यात आले। बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर परिसरातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात रात्री उशिरापर्यंत धिंगाणा सुरू होता। येऊरमध्ये वनविभाग, पालिका प्रशासनाच्या वरदहस्ताने हॉटेल, धाबे आणि रिसॉर्ट सुरू असतात। मुंबई हायकोर्टाने येऊरच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले, मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे। फॉरेस्टचे अधिकारी काय झोपलेत का? प्रशासन काय करते? पालिकेचे अधिकारी इथे येऊन चिचूड कारवाई करतायत इकडे टर्फवर। तिथे बंगल्यांवर कारवाई करा, बंगल्याने हॉटेल धाबे तर बंद करा, ते तर तुमचं काम आहे। स्वतः हायकोर्टाने ऑर्डर दिले येऊरची साफसफाई करा अतिक्रमणाची, त्यांना दिसत नाही, टर्फवर फक्त दिखावापुरती कारवाई करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।